माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशण्यावे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारया, योगक्षेम त्याचा जाणे जड भारी, वाट दावी करी धरुनिया, तुका म्हणे नाही विश्वास जामणी, पाहावे पुराणी विचारोणी, पडी देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशिना, विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन,
अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वर्ण रघुवर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुणी आता विठ्ठल माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशिण्यावे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकोबाराया यांचा 5 चरणाचा अगदी आपल्या भक्तीतलं बळ वाढवणारा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. आपल्या या मंगळापूर गावामध्ये सांगता येत नाही अशी दीर्घ परंपरा घेऊन चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या नामयज्ञामध्ये 5व्या दिवसाचं कीर्तन पुष्प भगवान परमात्माच्या चरणावर समर्पित करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालं. भगवान परमात्माच्या कृपा आशीर्वादानं साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं मंगळेश्वर भगवान परमात्माच्या कृपा आशीर्वादानं हरिभक्तपरायण सुनील महाराज मंगळापूरकर महाराजांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने मंगळेश्वर भजनी मंडळ समस्त ग्रामस्थ मंडळी आणि युवक मंडळी या सगळ्यांच्या सहकार्यानं संपन्न होत असलेला हा महायज्ञ आहे. या महायज्ञामध्ये महाराजांचा अट्टहास की या गावामध्ये आम्हाला कीर्तनाला येण्याचा योग प्राप्त व्हावा मला आणि मग महाराजांच्या त्या प्रयत्नाला भगवान परमात्माच्या कृपेनं यश आलं किंबहुना आमचं सद्भाग्य आहे की महाराजांच्या गावी आम्हाला कीर्तन करण्याची संधी प्राप्त झाली. खरं तर मला सांगायला आनंद वाटतो जेव्हा आम्हाला कीर्तनही येत नव्हतं तेव्हा महाराजांचे कीर्तन आमच्या गावात झालेली चकलंबा या गावी आम्ही फक्त भजनच म्हणत होतो त्यावेळेला आणि सगळ्यात जुन्या ओळखी महाराजांनी आमच्या गावातल्या सांगितल्या. खूप समाधान वाटलं आणि अगदी काही दिवसापूर्वी महाराजांचं येणं आमच्या संस्थांवरती झालं मठावरती खूप आनंद वाटला मला आणि मग जेव्हा महाराजांनी प्रत्यक्षात संस्थान पाहिलं महाराजांनी खूप समाधान वाटलं की दीदी नेमकं तुम्ही किती छान इथे बनवत आहात. तर त्या गोष्टीचा आनंद वाटला. अतिशय सरळ स्वभाव आहे सज्जन मूर्ती आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये माऊलींचा कृपा आशीर्वाद घेऊन अगदी या भागाला तर हे रत्न किंवा या गावाचं सौभाग्य आहे सद्भाग्य आहे की अशी रत्न आपल्या गावामध्ये आहेत. पण या परिसरामध्ये पंचकृषीमध्ये किंबहुना आपल्या संगमनेरचं भूषण म्हटलं तरी काही हरकत नाही असे आमचे सुनील महाराजांना माझं वंदन आहे की आपल्या आग्रहानं मला इथे येण्याचा योग प्राप्त झाला. या कीर्तनासाठी महाराष्ट्रातली सगळी मातब्बर मंडळी की जी महाराजांनी प्रेमानं बांधून ठेवलेली आहे. खरं तर ही एवढी उभ्या महाराष्ट्रानं यांना डोक्यावर घेऊन नाचावं एवढी दिग्गज मंडळी आपल्या सप्ताहाला तर येतात पण सप्ताह नसताना एरवी सुद्धा येतात सुनील बाबांच्याकडे. तर हे काय आहे हे प्रेम आहे युवक मित्र. तर त्या आमच्या ओंकार बाबांना मानणारा वर्ग किंवा महाराजांचं स्नेह या सगळ्या गोष्टी तर महाराष्ट्रामध्ये जे आमच्या भावाचं खूप मोठं असं नाव आहे आणि मी नेहमीच त्यांचं तोंड भरून कौतुक करते. मी करावं यात काय नवल आहे. महाराष्ट्रात असा एकही वक्ता राहिला नाही की त्यांनी ओंकार महाराजांचं कौतुक केलं नाही. खरं तर त्यांच्या कौतुकासाठी शब्द सुद्धा कमी पडतात. एवढा प्रचंड माऊलींचा आशीर्वाद घेऊन ज्यांचा यशस्वी प्रवास चालू आहे. प्रवास तर सगळेच करत असतात पण प्रवासाला सुद्धा यशस्वीता येण्यासाठी ज्ञानोबारायांचा आशीर्वाद लागत असतो आणि विशेष माऊलींचा आशीर्वाद आमच्या ओंकार बाबावरती हा आहे. एवढा मोठा कलागुण एवढा सुंदर कंठ गाण्याची तयारी आणि या सगळ्या त्यांच्या कलागुणांना साजेल अशी नम्रता त्यांच्या अंगी माऊलीने दिलेली आहे. ह्याला म्हणतात माऊलींनी डोक्यावर हात ठेवला तर तो आमच्या ओंकार बाबांचा आहे. खूप आम्हाला त्यांचा स्वाभिमान आहे त्यांच्याबद्दल आम्हाला गर्व आहे. आमच्यापेक्षा वयानं लहान आहेत पण मानानं खूप मोठे आहेत असे आमचे ओम बाबा. त्याचबरोबर आमचे भाऊ आमचे नागनाथ महाराज त्यांचं कौतुक मी काय करू. एक काय म्हणतात ना की पवित्र जीवन
गंगेचं पाणी जेवढं निर्मळ आहे ना, तेवढा निर्मळ स्वभाव आमच्या नागनाथ महाराजांचा आहे. आणि नर्मदा परिक्रमा मी हे नेहमी सांगते, कारण त्यांच्याकडून मला जेव्हा कळालं की ते नर्मदा परिक्रमा त्यांनी 1-2 वेळा केली, तर मला हे माहिती झाल्यापासून जेव्हा जेव्हा नागनाथ महाराज कीर्तनाला असतात साथीला, त्या वेळेला मी त्यांच्याबद्दल नर्मदा परिक्रमेचं सांगतेच का, की एवढं बिझी शेड्यूल असताना सुद्धा त्यांनी नर्मदा मैयाची परिक्रमा 1-2 वेळा झाली असेल, 2 वेळा केली. मग त्यांचा तो जो नर्मदा परिक्रमेचा जो त्यांचा ध्यास होता किंवा त्यांनी जी परिक्रमा केली, त्याच्यातून आपण काहीतरी प्रेरणा घ्यावी आणि आपण सुद्धा आपल्यातला एक जरी परिक्रमेला गेला तर ते त्यांच्याबद्दलचं जे माझं सांगणं आहे ते सफल झालं. त्याच्यासाठी मी सांगत असते की आमचे नागनाथ महाराज नर्मदा परिक्रमा त्यांनी 2 वेळेला केली. सरळ स्वभाव आहे, गोड कंठ आहे आणि भगवान परमात्माचा कृपा आशीर्वाद घेऊन ते सुद्धा संप्रदायामध्ये यशस्वी प्रवास करत आहेत. थोरा मोठ्यांचा आशीर्वाद त्यांच्यासोबत आहे. आणखी माझी विद्यार्थिनी या भागातलं रत्न आमची पूजाताई कोंढार, मला वाटतं आदिवासी समाजातली पहिली भागवत कथाकार असेल, पहिली महिला भागवत कथाकार, म्हणून त्या लेकराचं कौतुक. ही मी तुमच्याकडे कीर्तनाले आले म्हणून सांगते असं नाही, मी जिथं कुठं जाईल तेव्हा मला सांगताना असं गर्व वाटतं की माझी लेकरं किती तयार झालेली आहेत. कथा करणं, कीर्तन करणं, एका गुरुचा आनंद कशामध्ये असतो, आपले विद्यार्थी तयार होतात, ते चांगल्या पद्धतीने ज्ञानोबराय तुकोबरायांच्या विचाराचा प्रचार करतात, या गोष्टीमध्ये आमचा आनंद असतो. तर आमची पूजा आहे, अलीकडे भक्ती आहे, बाकी इतर माझ्या विद्यार्थिनी आहेत, त्या भागातली आपली संस्कृती आहे, प्रेरणा आहे, ह्या सगळ्या. ही डुबे आपल्याच भागातली मुलगी आहे, डुबे, ही चौधरी, या भागातल्या काही मुली आहेत या. तर खूप छान ही लेकरं अभ्यास करतात. हार्मोनियमची फार सुंदर अशी साथ देणारे हरिभक्तपरायण माऊली बाबा, एवढं जबरदस्त वाजवता ना तुम्ही, तुमच्यासाठी आम्ही टाळी वाजवतो. अप्रतिम आहे आणि कायम तुमच्यासोबत, कायम कायम आमच्या सुनील बाबांच्या सोबत आहेत. म्हणून सुनील बाबांचा खूप आग्रह होता की हार्मोनियमला माईक पाहिजे, पण जेव्हा तुम्ही पेटीवर बोटं टाकले त्याच वेळेस माझ्या लक्षात आलं की तुम्हाला आता माईक द्यायला पाहिजे आपण, आणि तुम्ही आम्हाला साथ करता, या गोष्टीचा आम्हाला सुद्धा खूप आनंद आहे. जेव्हा ओंकार बाबासारखे, नागनाथ बाबांसारखे, आमच्या शत्रुघ्न महाराजांसारखी मंडळी आम्हाला साथीला आहेत आणि त्यात तुमचं वाजवणं आहे, तर आता आम्ही आमच्या गायकीला रोखू शकत नाही जेव्हा तुमची साथ आम्हाला मिळते त्यावेळेला. खरं आहे बरं हे. आणि खूप सुंदर आपण हार्मोनियम वाजवता. आणि आमच्या शत्रुघ्न बाबांच्या बद्दल तर मी काय बोलू, राम लक्ष्मणाच्या जोडीमध्ये भरत शत्रुघ्नाची जोडी, तशी महाराष्ट्रात गाजलेली जोडी म्हणजे आमचे भरत महाराज आणि शत्रुघ्न महाराज. या माझ्या भावंडांसाठी जोरात टाळी झाली पाहिजे. आपली नजरेचं म्हणजे डोळ्याचं पातळ लावतात तेवढ्या वेळेत कितीतरी बोल निघून जातात. असं ज्यांचं सुंदर वाजवणं आहे, ज्यांच्या वाजवण्यासाठी आमची वाणी सुद्धा कमी पडते कौतुक करण्यासाठी, अशी आमची सगळी भावंड माऊलींचा आशीर्वाद घेऊन प्रवास करत आहेत. सगळी वारकरी मंडळी, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, आमच्या हरिभक्तपरायण डुबेताई, अलकाताई डुबे ताईंना देखील माझं वंदन आहे. ताईंचा खूप मोठा अधिकार आहे आणि परम आदरणीय, परमश्रद्धेय आपल्या महाराष्ट्रातून नाही तर जगभरातून, देशभरातून जी सगळी मंडळी नर्मदा परिक्रमेसाठी जातात, अगदी तिथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या सेवेमध्ये कुठल्या गोष्टीची कमतरता पडू देत नाहीत. अगदी हक्कानंही साधकाला असं वाटतं की आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला काही अडचण नाही, अशी सुविधा देणारे आणि सेवा करणारं व्यक्तिमत्व तपस्वी साधू श्रद्धेय संतोषजी महाराज श्री वृंदावन धाम महाराजांच्या चरणावरती कोटी कोटी वंदन करते मी. महाराजांच्या चरणावरची प्रणाम. आणि तुम्हाला सांगते माझ्या ताई दादांनो, एवढ्या मोठ्या महात्म्याचं जेव्हा आगमन आपल्या कीर्तन मंडपामध्ये आपल्या सप्ताहात होत असताना, येतानाही एकटे येत नसतात, साधू तर चालतं बोलतं तीर्थ आहे, यांच्यासोबत साक्षात नर्मदा मैया आपल्या मंडपात आलेली आहे. ही साधी गोष्ट समजू नका, तुमचं कित्येक जन्माचं पुण्य म्हणावं लागेल की असे महात्मे आपल्याकडे आलेले आहेत. आणि आम्ही किती भाग्यवान आहोत की भले आम्ही नर्मदा मैया जाऊन दर्शन घेतलं नसेल, पण आज महाराजांचं दर्शन आम्हाला मिळतंय, हे आमचं सुद्धा महत् भाग्य आहे. महाराजांच्या चरणावर कोटी कोटी वंदन. आदरणीय हरिभक्त परायण पांडुरंग बाबांच्या चरणावर माझं वंदन आहे. हा, आणि 35 वर्षापासून आपल्याकडे महाराजांची सेवा आहे. आदरणीय ताई, या भागाचं खूप मोठं वैभव थोरात साहेबांच्या भगिनी आमच्या दुर्गाताई तांबेताई, याही अगोदर एकदा एका कीर्तनामध्ये भेट झाली होती ना, 4-2 दिवसापूर्वी. आपल्या ताईंचं नाव काय, जयश्री ताईंची भेट एका कीर्तनात झाली मला परवा, आणि त्या पूर्ण वेळ थांबल्या. हा का, हा.
तर त्या दिवशी त्यांनी पूर्ण वेळ कीर्तन ऐकलं. आज तुम्ही आम्हाला इथे भेटलात, आम्हाला या गोष्टीचा आनंद वाटतो. तुम्हालाही आमचा सप्रेम जयहरी आहे, सादर वंदन आहे. इथे कोणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, गडबडीमध्ये अज्ञानात एखादं महत्त्वाचं नाव जर राहून जात असेल तर क्षमा असावी. आमचे राऊत बाबा आहेत, आमच्या पूजाताईचे वडील आहेत, आमच्याकडे ज्या मुली शिकत आहेत त्यांचे काही पालक आहेत, सगळ्यांना माझा सप्रेम जयहरी. आमचे डोबे भाऊ आहेत, चौधरी भाऊ आहेत, सप्रेम जयहरी. साऊंडवाला दादासाठी जोरात टाळी. कॅमेरावाला दादा, कुठलं यूट्यूब चॅनल आहे? चॅनल कुठलं आहे? माझा कीर्तनकार. या चॅनलवरती जा, हा कार्यक्रम तुम्हाला पुन्हा पाहायला मिळेल. माझा कीर्तनकार लक्षात ठेवा, म्हणजे आपल्या जवळचं वाटतं आपल्याला. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येकाचं कौतुक करावं, एवढी सगळी गोड माणसं आहेत इथे. आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांनी स्वीकारलं, खरं तर दाता हा खूप मोठा आहे बरं. दात्याचं काय वर्णन करू मी, काय कौतुक करू. शतेषु जायतेषु सहस्रेषु च पंडिता वक्ता जस सहस्रेषु दाता भवती वानवा. 100त एखादा शूर सापडेल, 1000त एखादा पंडित सापडेल, 10,000त एखादा वक्ता मिळेल, पण दाता मिळेल का नाही काही सांगता येत नाही. पण खूप उदार अंतःकरणानं आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांनी स्वीकारलेलं आहे, चिरंजीव शुभम संपत पवार, येवले चहा व बोलेज डोसा नाशिक, इंजिनियर ग्रुप, प्रतीक बोकनळ, शुभम पवार, सुधीर वाळे, या माझ्या भावंडांनी आजच्या कीर्तनाचं सौजन्य स्वीकारलेलं आहे. या सगळ्या माझ्या दादांसाठी खूप टाळी आणि खूप आशीर्वाद. तुम्ही जे दान इथे करत आहात, भगवान परमात्माच्या चरणी आम्हाला प्रार्थना करायची गरज नाही की यांना या, त्यांच्या दानाचा आशीर्वाद दे भगवान, असं म्हणायची गरजच नाही. तुम्ही ज्या हाताने या धर्म कार्यामध्ये दान कराल, तुम्हाला 1000 हाताने माझा भगवान परमात्मा देणार आहे, याच्यात तीळ मात्रही बदल होणार नाही. कारण भगवान परमात्माला कुणाचं ऋण ठेवायची सवय नाहीये. तुम्ही फक्त देऊन पहा, मग तो हजारो हाताने आपल्याला देण्यासाठी तयार आहे. आणि सर्वच दात्यांचं कौतुक आहे, कारण इथे प्रत्येक सेवेसाठी सौजन्य आहे. सुनील बाबा, आम्ही महाभारतात आपण एकच कर्ण पाहिला, पण आपल्या मंगळापूरमध्ये अनेको कर्ण एकत्र आले आणि ताकदीचा थाटाचा सप्ताह त्यांनी इथे गाजवतायत. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. प्रत्येक दात्याचं मनापासून कौतुक, अंतःकरणातून सगळ्यांना खूप शुभेच्छा, आशीर्वाद, माऊलींचे आशीर्वाद. आणि वेळ न घालवता चिंतनाला सुरुवात करू. आपल्याकडे ठरलेली वेळ आहे, ठरलेल्या वेळेमध्ये सेवा पूर्ण करायची. विठ्ठल सर्व श्रोते मायबापांना सादर वंदन. खूप गोड अभंग सेवेसाठी निवडला. अभंगाचा अर्थ सरळ सांगते मी तुम्हाला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझ्या पांडुरंग परमात्माचा असं प्रेम आहे ना, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, कैसा आहे तर आपणची देव होय गुरु. तो स्वतःचा देव पण विसरतो आणि भक्तासाठी भक्तांना जशी कल्पना केली तसं रूप धारण करतो. तो भगवान परमात्माचं आपल्या भक्तावरती एवढं विशेष प्रेम आहे. अंतःकरण कुणालाही वाचता येत नाही, ते देवाला संतांना जमतं. तर भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं अंतःकरण वाचतो. पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे. भक्ती करणाऱ्या माणसाला भगवान कधीच वाऱ्यावरती सोडत नाही बरं का. ज्यांनी रुपया देऊ द्या नाही तर कोटी रुपये देऊ द्या सप्ताहासाठी, ज्यांनी चटई उचलू द्या नाही तर चटई अंथरून टाकू द्या, कुणी झाडून काढू द्या, कुणी अन्नदान करू द्या, त्या प्रत्येकाच्या मनात एक विश्वासाची पक्की गाठ असली पाहिजे की ज्या देवासाठी आम्ही हे करतो ना, तो आमचा रखवाला आहे, तो आमचं रक्षण करताय, आम्ही एकटे नाहीये. या भरलेल्या जगामध्ये कधी कधी अंतःकरणात पोकळी निर्माण होते ना, असं वाटतं की आपलं कोणीच नाही. जेव्हा असं वाटेल ना, तेव्हा मंदिरात जा. तो सांगतो तुम्हाला, मी तुझ्या पाठीशी, तू घाबरू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मागे पुढे उभा राहे सांभाळित, आलिया आघात निवारया. एवढ्या सहज देव मिळतो, अहो तो खूप दुर्लभ आहे. पण भक्ताच्या बाबतीमध्ये एवढा हळवा आणि त्याला काही सुचत नाहीये, तसा तो हाताला लागणं फार कठीण आहे. योगक्षेम त्याचा भेट होणं, तो आपल्याला लाभणं कठीणच आहे. पण योगक्षेम त्याचा जाणे जड भारी, पण वाट दावी करी धरोणिया. म्हणजे त्याला ना त्याच्या भक्ताच्या बाबतीमध्ये असं कुणाकडनं काम सांगून करून घ्यावं चालतच नाही. त्याला स्वतःलाच दम निघत नाही. मग तो स्वतःच भक्ताच्या बाबतीतल्या सगळ्या अडचणी दूर करत असतो. आणि आम्ही जे बोलतोय त्याच्यावर जर तुमचा विश्वास नसेल ना,
तर आम्हाला नका विचारू, तुम्ही पुराणांची थोडीशी चर्चा करा, त्यांच्यासोबत थोड्या गप्पा मारा, मग तुम्हाला कळेल. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी तो पहावे पुराणी विचारोनी. पुराणाला विचारा ना, म्हणजे ते पुराण सांगतात तिथे आपण कुठेतरी हे खोटं आहे असं बोलायचं काही कारणच नाही. एवढा भगवंताचा प्रेमभाव भक्ताबद्दलचा किती विशेष आहे, त्याचं कौतुक या अभंगात महाराजांनी मांडलंय. त्याच्यावरती आपण विशेष चिंतन करण्याचा प्रयत्न करणार. विठ्ठल फार गोड अभंग आहे माझ्या ताई दादांनो, त्याच्यावरती आपण प्रवास करू. या अभंगामध्ये थोडंसं आपण फिरू, या अभंगात आनंद घेऊ. याचा अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा. अभंगात प्रवेश करण्या अगोदर तुमच्या गावातल्या या जुन्या लोकांनी हा जो सप्ताह चालू केला ना, त्या जुन्या लोकांच्या या कार्याला आपण एकदा वंदन करू. का वंदन करू तर खरंच आपल्या हिंदू शास्त्रानुसार 12 महिन्यामध्ये श्रावण महिना जो आहे ना, तो अतिशय पवित्र महिना मानला जातो. या महिन्यामध्ये अभक्ष भक्षण सोडा. या महिन्यामध्ये लसूण कांद्यापर्यंत लोक वर्ज करतात, चातुर्मास सांभाळतात. त्याच्यामध्ये श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे. देवशयनी एकादशीला भगवान योग निद्रेमध्ये जातात. तिथून पुढे 4 महिने भगवंताची झोप असते. आपण कुठे 4-8 घंटे झोपतो, पण भगवान 4 महिने आराम करतात. मग 4 महिने देव झोपल्यानंतर पृथ्वीचा कार्य, या सृष्टीचा कारभार कोण पाहतं तर भगवान शंकर पाहत असतात, भगवान भोलेनाथ. मग भोलेनाथ ही जबाबदारी पार पाडतात. हा पहिलाच येणारा श्रावणाचा महिना. या श्रावणाच्या महिन्यामध्ये भगवान भोलेनाथाची विशेष उपासना केल्या जाते. माझ्या ताईंनो, प्रत्येक माझ्या माता माऊलीला, माझ्या दादाला वाटतं की आमचं जीवन सुखानं भरून जावं अशी अपेक्षा असते. पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही दुःख, काही ना काही तणाव, काही ना काही टेन्शन असतं. पहा, सुखी कोणीच नाहीये. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही ताण आहे. जो देखे सो दुखिया बाबा. प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काही दुःख आहे. कोणी म्हणाल ताई आम्ही अजिबात दुःखी नाही.
मग तुम्ही दुःखी नाही तर तुमचे काळे केस पांढरे कसे झाले? तुमची इच्छा नसताना दात कसे पडले? तुमची इच्छा नसताना डोळ्यांना चष्मा कसा लागला? हे काय आपल्या इच्छेने थोडंच होत आहे? तुम्ही दुःखी नाही ना, मग हे सगळं तुमच्या अगदी अपेक्षेपलीकडे किंवा हे तुमची इच्छा नसताना असं का घडतंय? प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काही तणाव आहे, काही ना काही दुःख आहे. हा, आणि एक गोष्ट लक्षात घ्या बरं का मंगळापूर, सगळ्यांनी लक्ष द्या. जर तुम्हाला चुकून कुणी म्हटलं ना आम्ही खूप सुखी आहेत, तर समजायचं ते माणूस आगीत रॉकेल टाकण्याचं काम करतंय. कारण कुणीतरी सुखी आहे ही गोष्ट माणसाला सहन होत. आज माणसं स्वतःच्या दुःखानं कमी दुःखी आहेत, पण दुसऱ्याच्या सुखानं जास्त दुःखी आहेत. हे बरोबर आहे ना? तर कोणी सुखी आहे हे फक्त कल्पना आहे आपली. प्रत्येकाच्या मागे काही ना काही दुःख आहे. कुणाला घराचं दुःख, कुणाला परिवाराचं दुःख, कुणाला आरोग्याचं दुःख, कुणाला कशाचं दुःख, कुणाला शेतीचं दुःख, कुणाला उद्योगाचं दुःख, कुणाला मुलाबाळांचं दुःख, मुलाचं कुठं जमना त्याचं दुःख, मुलीला मनासारखा ठेपा मिळाना त्याचं दुःख. ज्या बाईच्या हाताखाली एक सुद्धा सून नाही तिला दुःख आहे की माझ्या हाताखाली सून कधी येईल. जिच्या हाताखाली 4-4 सुना आहेत तिला सुद्धा दुःख आहे या माहेरी कधी जाते. म्हणजे प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काही तणाव आहे. असा माणूसच नाही आपल्याला पाहायला मिळत की तो निश्चिंत आहे, निवांत आहे, त्याला दुःख नाही. हा, एक साधू महात्मे सोडले तर बाकी सगळ्या व्यावहारिक प्रापंचिक जीवाच्या पाठीमागे दुःख लागलेलं आहे. मग सांगू तुम्हाला, तुमचे आपल्या सगळ्यांचे पूर्वज फार हुशार होते बरं. मग या सगळ्या दुःखातून आपल्याला काढण्यासाठी त्यांनी श्रावण महिन्यातली ही एक भक्तीची उपासना आपल्याला लावून दिलेली की तुम्ही सप्ताह करा या काळामध्ये. आणि तुम्ही काय करा, या श्रावण महिन्यामध्ये विशेष भगवान शंकराची पूजा करा. हा त्यांचा उद्देश होता, म्हणून तर त्यांनी अखंड हरिनाम सप्ताह चालू केला. सुनील बाबांनी मला सांगितलं, दीदी सांगता येत नाही एवढ्या वर्षापासून हा चालू आहे आमचा सप्ताह, सांगताच येत नाही. भले आम्ही पत्रिकेत 95 वर्ष टाकले असतील, पण आम्हाला नाही सांगता येत की कधीपासून चालू झाला. कान देऊ नये का सगळ्यांनी? आपण जर रोज तांब्याभर पाणी महादेवाला घातलं ना तर आपले 3 दोष निघून जातात. कालसर्पदोष, पितृदोष आणि वास्तुदोष हे दोष निघून जातात. हे 3 दोष आपल्याला भयानक त्रास देत असतात. सगळं काही अगदी आपल्या मनासारखं झालं असं वाटतं आपल्याला, पण काही ना काही दुःख उभं राहतं. घरामध्ये अन्नधान्याचे पोते कमी भरलेले असतात, पण औषध गोळ्याचे पोते जास्त भरलेले असतात. हे कशाचं लक्षण आहे? ह्या त्रासाचं लक्षण आहे, पितृदोषाचं लक्षण आहे. तर ही महादेवाला जर आपण एक तांब्याभर पाणी घातलं तर हे दोष निघून जातील. आणि कान देऊन एक गोष्ट ऐका, एरवी तुम्ही एकच तांब्याभर पाणी महादेवाला घाला, पण श्रावण मासामध्ये 2 तांबे पाणी महादेवाला घाला. आणि विशेष आता नागपंचमी तर होऊन गेले, पण पुढच्या नागपंचमीसाठी लक्षात ठेवा की नागपंचमीच्या दिवशी जर आपण 2 तांबे पाणी महादेवाला घातलं तर आपल्या अगोदरचे आपले पूर्वज 7 पिढ्या, आपल्या पूर्वजांच्या 7 पिढ्या, त्याच्यात जर कोणी सर्पयोनीला गेलं असेल तर आपण 2 तांबे पाणी घातलं तर त्या सर्पयोनीतून त्यांची मुक्तता होते. हे महिमान आहे नागपंचमीला विशेष महादेवाच्या पूजनाचं. म्हणून आपल्या पूर्वजांनी आपल्या भल्यासाठी, बाबांनो तुम्ही एक काम करा, या श्रावण महिन्यामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह चालू करा. या सप्ताहात तुम्हाला एवढी ऊर्जा मिळेल की तुम्हाला वर्षभरामध्ये 8 दिवसात तुमची एवढी चार्जिंग होईल की वर्षभरात तुम्हाला एवढं सुंदर जगावं. आपल्या जीवनामध्ये आपण आध्यात्मिक उपासना काय काय कराव्यात त्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान तुम्हाला या 8 दिवसात प्राप्त होईल. याच्यासाठी आपल्या पूर्वजांनी ह्या सप्ताहाचा पायंडा घालून दिलेला आपल्याला. म्हणून तुम्ही सगळेजण भाग्यवान आहात की या पवित्र पर्व काळावरती आपल्या गावामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह होतोय. ही परमभाग्याची गोष्ट आहे. आणि याच भाग्याचं लक्षण किंवा आणखी आपल्या भाग्यामध्ये भर की या आजच्या कीर्तनामध्ये विशेष ज्या भगवंताची आपण उपासना करतो, ज्या देवाची आपण भक्ती करतो, ती त्याच्यापर्यंत पोहोचती का नाही हो, हा संशय मनामध्ये घ्यायचं काही कारणच नाही. तो सगळं काही आपलं ऐकतो हे सांगण्यासाठीच हा अभंग निवडलेला सेवेकरता. माझं बोलणं तुम्हाला कळावं म्हणून एक सोपं सांगते. आपण रोज पूजा करतो, आपण पंढरपूरची वारी करतो, सप्ताहात दान देतो, वर्गणी देतो, अन्नदान करतो, जपमाळ जपतो, नित्य हरिपाठ करतो, सगळं काही आपण चांगलं करतो. पण अचानक कोणी आपल्या गळ्याला सुरी लावावी आणि म्हणावं, सांगा एवढ्या दिवसापासून तुम्ही पूजा पाठ करता, देव आहे का? गळ्याला सुरी लावून विचारावं आपल्याला, किंवा कानाला असा पिस्तूल लावावा आणि विचारावं की देव आहे का नाही सांगा.
तुम्ही म्हणता गळ्याला सुरी असल्यामुळे खरं बोलावं लागतं. तुम्ही म्हणताय पहा एवढ्या दिवसापासून पिढ्यानपिढ्या मी पूजापाठ सगळं करतो, पूजा तासनतास करतो आम्ही, पण अजून काही बोलला नाही. मग आहे का नाही काही सांगता येत नाही. बोलला नाही आम्हाला तो, पण आहे का नाही काही सांगता येत नाही. याला म्हणतात आपल्या भक्तीतला आपला अविश्वास, आपली डळमळीत अवस्था. मग अशी आपली भक्तीमध्ये उपासना करत असताना असा अविश्वास होऊ नये. जे पूजा अर्चन आपण जे काही करतो त्याला भगवान परमात्मा स्वीकारतोय आणि भगवान आपली प्रत्येक हाक ऐकतोय, हा विश्वास तुमचा पक्का व्हावा याच्याकरताच महाराजांनी अभंगामध्ये विशेष काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याचं चिंतन आपण करू. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज काय सांगतात? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम शत्रुघ्न महाराज फार सुंदर. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. आता या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा यांची खूप अधिकार वाणी आहे, खूप हक्कानं बोलतायत. देवावर एवढा हक्क प्राप्त होण्यासाठी त्याच्या भक्तीमध्ये सुद्धा आपण तेवढं तत्पर असावं लागतं. देवाला माझं म्हणणं, आपण खूप वाऱ्या करतो पंढरपूरच्या, पण देवाशी तुमचं नातं काय म्हटल्यानंतर आपल्याला लवकर सांगता येत नाही. अचानक विचारो कोणी आपल्याला, देवाशी काही नातं जोडलंय का तुम्ही? नाही सांगता येत आपल्याला. नाही, आम्ही वारी करतो, पण लक्षात घ्या भगवान परमात्माला हक्कानं माझं म्हणण्यासाठी तेवढी ताकदीची भक्ती आपली असावी लागते. तुकोबाराय देवाला माझा म्हणतात, नवल नाही, देवच म्हणतो तुकोबाराय माझे आहेत म्हणून. ही किती विशेष कौतुकाची गोष्ट आहे. एवढी अधिकार वाणी आहे किंवा एवढा अधिकार आहे जगद्गुरु तुकोबारायांचा, त्यांची भक्ती सुद्धा तेवढी श्रेष्ठ आहे. आता माझं बोलणं तुम्हाला अधिक तुमच्या मनापर्यंत जावं याच्यासाठी एक गोष्ट सांगते मी तुम्हाला, किंवा एक भाव सांगते. तुकोबारायांची भक्ती अशी आहे ना की तुकोबाराय देवाला माझं म्हणतात, नवल नाही, भगवानच म्हणतो महाराज माझे आहेत.
तुकोबाराय असे साधू आहेत, असे संत आहेत, असे महात्मे आहेत, ते भगवान परमात्माचं भगवंतासाठी रडतात नवल नाही, देव त्यांच्यासाठी रडतो. याच्यातून आपण शिकायचं की आपणही आपल्या जीवनामध्ये भक्ती अशी करावी की आपण देवासाठी रडतो नवल नाही, देव आपल्यासाठी रडला पाहिजे. आपण देवाचं उष्ट खातो नवल नाही, त्यांना आपलं उष्ट खाल्लं पाहिजे. तुम्हाला प्रश्न पडेल, ताई देव कुठं भक्ताचं उष्ट खात असतो का? का बरं खात नाही? कोण कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदर राम नारायणम जानकी वल्लभ. का खात नाही भगवान? शबरी आई सारखा भाव अंतकरणात जागा करा, देव आपलं उष्ट खाईल. अशी भक्ती करा ना जीवनामध्ये. आपण देवाला काहीतरी मागतो नवल नाही, त्यांना आपल्याला मागितलं पाहिजे. तुम्ही म्हणाल देव आपल्याला का बरं मागेल? काय आहे आपल्याकडे? तो विश्वाचा मालक आहे, ब्रह्मांडाचा मालक आहे. आपल्याकडे आहेच काय त्याला द्यायला? 3 फुटके पत्रे आणि 1 मोडकी बकरी. काय देणार आपण त्याला? आपल्याकडे 3 फुटके पत्रे तरी आहेत. भगवान अशा माणसाला मागायला गेला ज्याच्या घराला पत्राच नाही. नाव चालवली तरच पोटाला खायला मिळावं. लंगोटीपेक्षा जास्त कपडा ज्याच्या अंगावर नाही, ज्याची लेकरं उघडी नागडी फिरताय, तरी भगवान त्याला मदत मागायला गेले. गंगेच्या पलीकडे सोडतोस का? अशी भक्ती करा ना की त्यानं देव ऋणी झाला पाहिजे. अशी भक्ती करा जीवनामध्ये. आपण देवाचं भजन करतो नवल नाही, त्यानं आपलं भजन केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल देव कुठं आपलं भजन करतो का? का करत नाही? वृंदावनामध्ये अशी एक महिला संत होऊन गेली की ती भगवंताचं भजन करते नवल नाही, भगवान तिचं भजन करतात. देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली. बिना परिणय के ओ प्रेम की पुजारन कान्हा की पटरानी हो गई, कान्हा की पटरानी हो गई. राधा ऐसी भई शाम की दीवानी, कि ब्रिज की कहानी हो गई, कि ब्रिज की कहानी हो गई. भागवत दादा आम्ही तुमच्यासाठी टाळी वाजवतो. फार सुंदर, फार सुंदर. ती भगवान परमात्माचं भजन करते नवल नाही, भगवानच तिचं भजन करतात. देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झालीये. तिच्यामुळे कृष्ण प्रेम जगाला कळालंय. तिचं नाव मी तुम्हाला विचारणार आहे, मंगळापूरकर, तुम्हाला विचारणार आहे मी तिचं नाव. 2 अक्षरी तिचं नाव आहे. बरसाणा तिचं गाव आहे. तिच्या नावाला वेलांटी आणि उकार नाही. तिच्या नावाला 2 काने आहेत. पहिल्या अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला काना. त्या 2 काण्यामध्ये कान्हा लपलेला आहे. तिचं नाव सांगा ना, राधा. अशी सुंदर भक्ती ना तिची. राधा भगवंताचं भजन करते नवल नाही, भगवानच तिचं भजन करतात. अगदी असंच आहे जगद्गुरु तुकोबारायांचं. ते भगवंताच्या मागे जातात नवल नाही, भगवानच त्यांच्या मागे मागे फिरतो तुकोबारायांच्या. आणि महाराजांचे स्वतःचे प्रमाण आहे, देव आम्हाला कधी एकटा सोडत नाही. जेथे जातो तेथे तू माझा साथ, जेथे जातो तेथे तू माझा साथ. चालवीशी हाती धरोनिया, चालवीशी हाती चालवीशी हाती धरोनिया, जेथे
म्हणतात नवल नाही, देवाचं विशेष प्रेम महाराजांवरती आहे. म्हणून हक्काच्या शब्दामध्ये माझ्या विठोबाचा ताकदीनं सांगतायत, माझ्या भगवंताचं भक्ती करणाऱ्या त्या भक्तावर असं विशेष प्रेम आहे, एवढं विशेष प्रेम आहे, तो स्वतःचं देव पण विसरतो. आपणची देव होय गुरु. सुकेवाडीवरून थेट आमचे तुकाराम बाबा सातपुते उशिरा का होईना आले, कारण ही तारीख घेण्यामध्ये त्यांचा खूप मोठा आग्रह दडलेला आहे. मला आग्रह जास्त केला आणि ते स्वतः उशिरा कीर्तनाला आले. विठ्ठल ऐका मंडळी, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की माझ्या विठ्ठलाचं प्रेम. आणि मंगळापूरकरांची मी थोडी माफी मागते बरं, आज कीर्तनासाठी वेळ कमी पडणार आहे, पण वेळ कमी राहील, तुम्हाला कमी ऐकायला मिळेल, तुमचं पोट भरणार नाही, कारण एवढी सगळी मंडळ जेवायला वाढण्यासाठी. आणि तुम्ही म्हणाल मग जेवायला भरपूर वाढायला वेळ नाहीये, वेळेमध्ये जेवायचंय ना, त्याच्यामुळे हा पदार्थ जास्त झाले आणि वेळ कमी ऐकायला, टायमिंगमध्ये जेवायचं आज आपल्याला. तर थोडंसं समाधान मानून घ्या, जेवढा वेळ कीर्तन होईल तेवढ्यामध्ये. देवाचं प्रेम आणि जीवाचं प्रेम, भगवंताचं प्रेम सांगितलं इथे, पण प्रेमामध्ये प्रकार आहेत दोन. एक देवाचं प्रेम आहे आणि एक जीवाचं प्रेम आहे. जीवाचं जे प्रेम आहे ते व्यक्तीवर अथवा वस्तूवर असतं, आणि देवाचं प्रेम त्याच्या भक्तावर आणि त्याची चाललेली जी भक्ती आहे ना, त्या भक्तीवरती प्रेम असतं. अगोदर जीवाचं प्रेम सांगते. जीवाचं प्रेम हे कशावरती आहे? व्यक्तीवर अथवा वस्तूवरती आहे. दृष्टांत बहुतेकांच्या परिचयाचा आहे, पण पुन्हा एकदा कान देऊन ऐका. एक श्रीमंत घरची बाई होती, तिला सोन्या नाण्याचा खूपच छंद. दागिने म्हटलं की तिला काही सुचायचंच नाही, एवढे दागिने होते तिच्याकडे. किती दागिने होते? जय हो बाबा, जय हो. त्या बाईला खूप दागिने होते, उधळ्या डोरलं खूप तिला दागिने. पण बाईला त्या दागिन्यातून तिचा जीव काही निघाना, आणि सण आला की मालकाला म्हणायची मला सोन्याचा दागिना पाहिजे. तिचे मालक म्हटले अगं सगळे दागिने आहेत तुला. ती म्हटली मला या सणाला नथ पाहिजे, संक्रांतीच्या सणाला. तो म्हटला नथ तर आहे तुला 2 ग्रॅमची. ती म्हटली आता 2 ग्रॅमची नाही, मला 2 तोळ्याची नथ पाहिजे. नथ कुठं 2 तोळ्याची असते का बरं? मालक म्हटला अगं 2 काय 10 तोळ्याची घेईल, पण तुझं नाक तर पहा, नाकाला तर शोभली पाहिजे की नाही. एवढी वजनदार नथ जर नाकात घातली तर नाक तुटल का नाही तुझं? ती म्हटली आता नाकाचं माप काढायचं नाही, तुम्हाला आता नथ आणून द्यावी लागेल. त्यानंही विचार केला की कामाचे दिवस आहेत, या गिऱ्हाईकाला कशाला नाराज करायचं. मग त्यानं गेला आणि 2 तोळ्याची नथ घेऊन आला. बाईला नथ दिली, ती नाकात घातली. नथ वजनदार होती, जशी नाकात घातली नाकपुडीच खाली गेली. बाई फार विचित्र, तिनं दोरानं वर बांधली, अशी वर बांधली नथ. नागपुडी फुगवायची आणि आरशात पाहायची. तेवढ्यात तिचे मालक म्हणतात पप्प्याची माय, अख्ख्या मंगळापुरात तुझ्यासारखं नाक नाही बघ, काय बघ नाक दिसतंय तुझं, किती सुंदर दिसतेस ग. मालकानं कौतुक केलं पण पोट भरं ना तिचं. मग तिनं गल्लीतल्या आया बाया बोलावल्या, राधा आसरा दगडा धोंडा केसरा मंडा सुरेखा शीतल मेघा कांचन, या सगळ्यांना बोलावलं. 35 वर्षात तिनं कुणाला चहा सुद्धा पाजला नव्हता, पण आज स्वखर्चानं चहा. कशासाठी? नथीचं प्रदर्शन. एका हातात चहाचा कप द्यायची, दुसऱ्या हातात नथ दाखवायची. पहा ना आमच्या पप्प्याच्या बापानं कशी नथ घेतली पहा. बाया एवढ्या विचित्र, चहा पीपर्यंत तिला म्हणायच्या बाई लक्ष्मी सारख्या दिसताल, काय गोड न दिसल होतं मलाही, आणि चहा पिऊन घराच्या बाहेर पडला की दुसरं भुताडच दिसलं. चहा पिऊन बाहेर पडला, एक तर म्हटली बाई म्हशीच्या नाकात व्यसन घातल्यासारखे दिसल. आधीच ही काळी आणि त्याच्यात ही पिवळी नथ. एक एक बोलायच्या, पण बाया तिला फुगवायच्या, तोंडावर फुगवायच्या. तिला जो जो कौतुक करायचा तो तो तिला भारी वाटायचं. उद्या संक्रांतीनं आदल्या दिवशी कशात नथ टाकले तिला लक्षच नाही. दुसऱ्या दिवशी पहाटच उठली, मंगल स्नान, भरजरी वस्त्र अंगावर घातलं, पितळी डबा घेतला, सुंदर अलंकार तिनं अंगावर चढवले. तिला ती नथ घालायची पण नथच सापडली. सकाळी ती गुलाबाच्या फुलासारखी फ्रेश टवटवीत होती, पण जशी जशी नथ सापडना तशी सुकलेल्या सूर्यफुलासारखी व्हायला लागली. आणि मग ती नथ पाहते पण नथ तिला काही मिळेना. गल्लीतल्या बाया आल्या, अक्का चला ना वाण द्यायला. ती म्हटली वा पुढं, काय झालं तुम्हाला? काही विचारू नका. बाया म्हटल्या सणासुदीला रडतेही, हिच्या नको नादी लागायला, चला आपलं. बाया गेल्या. आता आपल्या गल्लीतल्या बाया दिसल्या आणि त्यात आपली मंडळी जर दिसली नाही तर तुम्ही विचारणार का नाही अक्का आमच्या घरचे कसे दिसणार म्हणून? तसंच विचारलं त्या माणसानं, अक्का आमच्या घरचे कसे दिसणार बरं? बाया म्हटलं ते रडत बसले घरात. झालं काय म्हणे? जाऊन विचारा तुम्ही. त्यानं टुनकन पारावरनं उडी मारली, पळतच गेलं घराकडं. दारातून सोडलं, हे पप्याची माय. तिला लक्षात आलं आपले मालक आले. ती म्हणते काय काय झालं तुला? कसं सांगू? हा म्हटलं झालं काय तुला? कसं सांगू? अगं झालं काय? तुम्ही आणली होती
शब्दाला वेलांटी लागली होती आणि बोलणं कोड्यात होतं. त्या वेलांटीनं याच्या पायाखालची जमीन सरकली. हा म्हटला मी काय आणली होती? ही म्हटली तुम्हीच आणली होती. हा म्हटला मी काय आणली होती? हे कन्फ्यूज झालं. याची शुगर वाढली, बीपी लो झाला. याला काय बोलवत ते कळना, कारण वेलांटी फार कठीण, शब्दाला वेलांटी लागल्यामुळे. ही म्हटली तुम्ही 2 तोळ्याची. मग याच्या जीवाला आपण नथ आणली होती. हा म्हटला नथ का? हा मग घाल ना नाकात. कुठं पडली सापडना. मोठ्यानं रडायला चालू झालं. हा म्हणतो बाई या घरची लक्ष्मी आहेस ग तू. लक्ष्मीनं असं सणासुदीला रडायचं नसतं, रडू नको, मी तुझी नथ शोधू लागतो. ती म्हटली शोधा. याला चहा पाणी काहीच विचारलं नाही, पण नथ शोधा म्हटली, कारण तिला वाण द्यायला जायचं ना नथ घालून. नथ काही सापडना. किचन बेड हॉल सगळं पाहिलं, नथ काही सापडना. जशी नथ सापडना मोठ्या मोठ्यानं रडायची. आता लक्षात घ्या, रडणाऱ्या माणसाला जोपर्यंत रडू नको म्हणणारे असतात ना, ते मोठ्या मोठ्यानं रडतात. कधीतरी तुम्ही ह्याचं परीक्षण करा. आणि आपण वैताग रडा नाही तर मरा, चाललो आम्ही. ते म्हणतात राहिलेलं नंतर रडतो आता. भांडणं सोडणाऱ्याचं सुद्धा तसंच आहे. भांडणं सोडणारे जोपर्यंत आहेत ना, तोपर्यंत त्यांना असे भांडण करायला ताकद असते. हा, आणि भांडणं सोडणारे वैतागले का भांडा नाही तर मरा, ते म्हणतात राहिलेले भांडणं नंतर करू, थांबा आता. तसा प्रकार. हिला रडू नको म्हटलं की जोरात रडायचे. हा म्हणतो अगं तू रडू नको ग पप्याची माय, रडू नको तू. तो रडायची. तो म्हटला अगं आपली मागच्या वर्षाची 2 ग्रॅमची घाल, वाण देऊन ये. ती म्हटली नाही मला 2 तोळ्याचीच घालायची. कशामुळं? मला सेल्फी काढायची होती. सेल्फी कळते तुम्हाला सगळ्यांना, म्हणजे हिचं डोकं कुणीकडं पहा. तर ते तो म्हणतोय अगं अशी रडू नको, वैतागून गेला. मग शेवटी त्यानं वैतागून खिशातून फोन काढला, फोन लावला सोनारामाला. हॅलो सोनारामा, 2 तोळ्याची नथ तयार ठेवा, मी आलोय. हिच्या लक्षात आलं आता हे नथ आणायला जाईल. मग हिनं विचारलं चहा ठेवू का? आता नथ आणायला जाणार आहे ना, म्हणून चहा ठेवू का? हा म्हटलं मला जिवंत ठेवायचं असेल तर ठेव चहा. तिनं गॅस पेटवला, पातेलं ठेवलं, पाणी टाकलं, दूध टाकलं, चहा पावडर टाकले, साखरेचा डबा खाली घेतला, झाकण उघडलं, अशी ओंजळ भरून साखरभर घेतली. ऐका गंमत, त्याच्यातच नथ आली तिची. एवढ्या जोरात चिरकली, पप्याचा बाप. याला वाटलं चिटकली शेगडीला, तर काही खरं नाही. हे म्हणतं काय झालं? ती म्हणते सापडली, माझी नथ सापडली. तुम्ही चहा शिजवान तुम्हीच प्या, चालले मी वाण द्यायला. याला गॅसजवळ बसवलं आणि गेली वाण द्यायला. दृष्टांत संपला. याच्यातून मला एकच सांगायचं आहे, माणसाचं जे प्रेम आहे ना जीवाचं, हे कधी व्यक्तीवर तर कधी वस्तूवर. नथ सापडत नव्हती तर मालकाला चहा बनवायला, म्हणजे का आता ते देणार आहेत ना वस्तू आपल्याला, म्हणून त्यांच्यावर प्रेम. नथ सापडली की तुम्ही चहा शिजवायला बसा, चालले मी. याला काय म्हणायचं? जीवाचं जे प्रेम आहे ते बदलतंय. हा, ते बदलणार आहे, ते कायमस्वरूपी नाहीये, ते अखंड आनंद देणारं नाहीये. हे व्यावहारिक प्रेम झालं. पण जे ईश्वराचं जे प्रेम आहे ना, ते अखंड आहे, ते न बदलणार आहे, ते सुंदर आहे. किती सुंदर आहे ते समजावून सांगण्यासाठी मी तुम्हाला रामायणात घेऊन जाते. रामायणातला प्रसंग सांगणार आहे, ऐका. जन्म जन्म की खोज बताए, राम से चल के राम प्यार, प्रेम कोई है और न जाने, राम से रूठे राम से मान, राम सिया की करुण कहानी, एक है चंदन एक है पानी, राम सिया
प्रसंगे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न 4 छोटी आहेत ही भावंड सगळे. रामरायाची इच्छा झाली आपल्याला खेळ खेळायचा. राम भगवान आपल्या भावंडांना घेऊन राजमहालाच्या द्वारात आले. राम म्हणतात आपल्याला चेंडूचा खेळ खेळायचा आहे आणि 2 गट तयार करा. 2 गट तयार करा म्हटल्यानंतर लक्ष्मणजी फार सावध. लक्ष्मणजी म्हटले दादा 2 गट तयार करा हे जरी खरं असलं तरी मला जर तुझ्या गटात घेणार असशील तरच लक्ष्मण खेळात, नाही तर आत्ताच निघालो बाजूला. लक्ष्मणजी एवढी प्रचंड श्रद्धा आहेत ना की ते खेळात सुद्धा रामाच्या विरोधात जायला तयार नाही. वास्तव थोडंच होतं तिथे, पण खेळात सुद्धा राम भगवंताच्या विरोधात जायला तयार नाही. एवढी प्रचंड श्रद्धा. श्रद्धा तिलाच म्हणतात जी कधीच बदलत नाही, आणि जी बदलते ती कधी श्रद्धा होऊ शकत नाही. आपल्याला सवय लागली आज एकाचा भंडारा की उद्या दुसऱ्याचाच भंडारा. ही श्रद्धा नाही होत कधी. श्रद्धा तिला म्हणतात जी कधीच बदलत नाही. प्रचंड श्रद्धा आहेत लक्ष्मणजी. खेळात सुद्धा रामाच्या विरोधात जायला तयार नाहीत. दादा तुझ्या गटात घेणार असशील तरच मी खेळत नाहीत, आत्ता बाजूला पडलो. बरं लक्ष्मणजी एवढे सावध काय आहेत शत्रुघ्न महाराज? काय एवढे सावध? लक्ष्मणजी शेषाचा अवतार आहे. सापा एवढं कोणी सावध आहे का सांगा मला? किती सतर्क आहे तो, त्या शेषाचा अवतार लक्ष्मणजी. बर राम म्हणतात लक्ष्मणा रागावू नको, तुला माझ्या गटात घेतो. आता लक्ष्मणजी राम भगवंताच्या गटात आल्यानंतर गट तयार करा म्हणायची गरज आहे का? मंगळापूर दृष्टांत कान देऊ नाही का बरं का? एवढा गोड आहे, ऐकला तर तुमच्या कानाचं मनाचं समाधान होऊन जाईल, पण कान देऊ नाही का? या दृष्टांतातून माणसाच्या अंतःकरणातला भक्तीचा भाव जागा होतो. राम आता गट तयार करा म्हणायची गरजच नाही. लक्ष्मणजी रामाच्या गटात आहेत, खाली 2च राहिले. पण राम म्हणजे भगवान आपल्या प्रत्येक भक्ताच्या मनाचा एवढा विचार करतात. राम भरताला म्हणतात भरता उरलेला गट तुला मान्य असेल तरच खेळ खेळू, नाही तर इथेच खेळ मोडू. भरतजी म्हणतात दादा तुझा खेळ पूर्ण करण्यासाठी जर मला विरोधी गटात उभं राहायची वेळ आली तरी चालेल, पण तुझा खेळ पूर्ण झाला पाहिजे. याला समर्पण म्हणतात. हे समर्पण आहे. आणि आत्ता जी मी बोलले हे तुम्हाला अधिक चांगलं कळावं याच्यासाठी ऐका. भगवान श्रीकृष्ण परमात्माला डोकं दुखत होतं. नारदजीला सांगितलं नारदा माझं डोकं दुखतंय आणि भक्ताच्या पायाखालची जर माती मला मिळाली आणि मी जर डोक्याला लावली तर माझी डोकेदुखी राहील, पण जो कोणी भक्त मला पायाखालची माती देईल ना त्याला नरकात जावं लागेल. आता नारदजी मोठे भक्त आहेत, पण नरकाच्या भीतीनं स्वतःच्या पायाखालची माती दिली नाही, दुसऱ्याचे घर डुंडाळत निघाले. माणसाला सवयचे लोकांचे घर दाखवायचे, आपलं घर नाही दुसऱ्याचं घर दाखवायचं. नारदजी फिरताय पण नारदजीला कोणी माती देईना. गोकुळात आले. गोपिकांना म्हणतात अगं देवाचं डोकं दुखतंय आणि पायाखालची माती पाहिजे. त्या गोपिका म्हटलं किती पाहिजे, किती पोते भरून द्यावे? अगं वेड्यांनो ऐका, जर पायाखालची माती दिली ना तुम्ही तर तुम्ही नरकाला जाल. त्या गोपिका म्हटल्या नारदजी आमच्या पायाखालच्या मातीनं आमच्या कन्हैयाचं जर डोकं राहत असेल ना तर आम्ही त्याच्यासाठी नरकात सुद्धा जायला तयार आहोत. याला समर्पण म्हणतात. हे समर्पण आहे. हेच भरतजीचं आहे. दादा तुझा खेळ जर पूर्ण होत असेल तर मी विरोधात उभा राहायला तयार आहे. मला किती लोकांनी नाव ठेवू दे, माझी किती निंदा करू दे, पण तुझा खेळ पूर्ण झाला पाहिजे. ठीक आहे. कोणीतरी म्हटलं भरतजीला भरतजी देवाच्या विरोधात उभे राहिलात तुम्ही, पराभवाशिवाय दुसरं काही मिळणार नाही तुम्हाला. हार होणार आहे तुमची, जीत नाही होणार. काय भेटणार तुम्हाला? भरतजी म्हणतात हार आणि जीत हा नंतरचा विषय राहिला, पण देवाच्या गटात राहणाऱ्याला जे भेटणार नाही ते आम्हाला मिळणार आहे. काय मिळणार आहे? म्हणे देवाच्या गटात राहणारे प्रत्येक डावाला आमचं तोंड पाहतील, पण आम्ही प्रत्येक डावाला त्या परब्रह्माचं तोंड पाहू. याच्यापेक्षा मोठा लाभ कोणता आहे? आणि त्याचं तोंड पाहण्याचा फायदा कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, हा फायदा आहे. खेळ चालू झाला. चेंडूचा खेळ खेळत होते. भरतजी पायानं जोरात चेंडू उडवत होते. जोरात पायानं चेंडू उडवतायत. चेंडू जातो रामापर्यंत आणि 2 हात दूर थांबतोय. राम भगवान चेंडू उचलतात, भरताकडे फेकतात. देवाचं प्रेम सांगायचंय, विषय विसरू नका. चेंडू आला की भरतजी जोरात पायानं लात मारतात. देवाच्या जवळ जातो चेंडू, 2 हात दूर थांबतो. राम पुढे सरकत येतात, हातात चेंडू घेतात आणि फेकतात. कोणीतरी भरतजीला बोलले भरतजी एवढ्या जोरात चेंडू मारता तुम्ही, जिंकायचंय का तुम्हाला? जिंकायचंय?
देवाला हरवायचंय तुम्हाला? भरतजी म्हणतायत मला जिंकायचंय म्हणून मी जोरात चेंडूला लात मारत नाही. मी या चेंडूला जोरात लाथ मारतोय आणि त्याला सांगतोय जा त्या परब्रह्माच्या चरणावरती स्वतःचं समर्पण कर. साक्षात परब्रह्म समोर उभं आहे, त्याला पाठवतोय मी. पण हे एवढं फुटक्या नशिबाचं आहे, जवळ जातून 2 हात दूर थांबतंय. देवाच्या जवळ ढकलू नाही. जे देवापासून 2 हात दूर थांबतात ते लाथाचेच मालक असतात, हे मला लोकांना सांगायचं, म्हणून मी याला लाथ मारतोय. आमच्या महाराज मंडळीचा प्रयत्न असतो, या माळकरी व्हा, गळ्यात माळ घाला. तरी पण आमच्या एवढ्या अट्टहासाला, या प्रयत्नाला काही काही दुरूनच असं करतात, बाय बाय करतात. मग ते लाथाचेच मालक असतात. भगवान परमात्माला कुणीतरी बोललं, देवा तुम्ही ते तिकडून लाथानं चेंडू मारताय, तुम्ही हातानं उचलता, तुम्ही पण लाथ मारा ना त्या चेंडूला. आता माझ्या देवाचा प्रेमभाव पहा. भगवान म्हणतात नाही, माझा भरत साधू आहे, संत आहे. संताच्या चरणाला स्पर्श करून जो जीव माझ्याकडे येईल ना, भलेही माझ्यापर्यंत येताना तो अर्ध्यात थांबला, नाही येऊ शकला माझ्यापर्यंत, तर मी त्याच्यापर्यंत जातून त्याला उचलून घेत असतो, त्याला लाथानं उडवत नाही. यालाच म्हणतात माझ्या विठोबाचा कैसा ऐसा प्रेम भाव. हे भगवंताचं प्रेम आहे. याच्यामध्ये भक्तावरती प्रेम करताना भगवान स्वतःचं देव पण विसरतोय. आपणची देव होय असं विशेष प्रेम आहे भक्तावरती, की तो भक्तावरती प्रेम करत असताना, त्यांच्यासाठी काहीतरी करत असताना स्वतःचा देव पण विसरतो. अर्जुनाच्या बाबतीमध्ये तर देवानं असं कुठलंच बंधन नाही ठेवलं. रथाचं सारथ्य पण काय केलं, रथाचे घोडे काय धुतले, काय काय केलं, सांगावं तेवढं कमी आहे. आणि शेवटी अर्जुनासाठी काही त्यांना भगवद्गीता सांगून गुरुपद भूषवलं आणि कृष्ण वंदे जगद्गुरु बनला तो. म्हणून आपणची देव होय गुरु. भगवान भक्ताचं अंतकरण वाचतो. पडिये देह भाव पुरवी वासना आणि अंती ते आपणा पाशी न्यावे. हे दुसरं चरण तुम्हाला कळावं. माझ्याकडे वेळ कमी आहे. या वेळेमध्ये मी धावत्या वेगात तुम्हाला दृष्टांत सांगते. रामायणातला प्रसंग आहे. भगवान परमात्मा भक्ताचं अंतकरण कसं वाचतो, कान देऊ नाही का सगळ्यांनी, फार सुंदर आहे. रामरायानं रावण मारला आणि राम अयोध्येला आले. सगळे भेटायला आले, सगळे मित्र, जवळचे नातेवाईक, सासरवाडीची लोक सगळे आले. सगळ्यांना गर्व होता की आमच्या या मित्रानं, आमच्या या जावयानं, आमच्या या पाहुण्यानं खूप मोठी कर्तबगारी केली. ज्यानं 33 कोटी देव बंदी शाळेत टाकली, त्या रावणाला मारलं. रावण मारणं काही साधी गोष्ट नव्हती. आणि मग रामाला भेटून झालं. जनकजीनं एक निरोप पोहोच केला की रामजीला, की तुम्ही विश्रांतीसाठी काही दिवस सासरवाडीला या, विश्रांतीसाठी. शहाणा जावाई हॅलो म्हटल्या आलो म्हणत नाही बा. शहाणा जावाई हॅलो म्हटलं की आलोच असं नाही म्हणत. जरा सासरवाडीला जास्तीचं जाणं टाळत असतात जबाबदार माणसं. एक म्हण प्रचलित पहा आपल्यामध्ये, दूर जमाई खुदा समान, गाव जमाई आधा और घर जमाई रिकाम्या जागा तुम्हीच भरा. तर तसं रामरायाला निमंत्रण आलं की या सासरवाडीला काही दिवस आरामासाठी. खूप आग्रह केल्यानंतर राम म्हणतात ठीक आहे, जास्त दिवस नाही पण आम्ही येऊ आणि थोडा पाहुणचार घेऊन लगेच वापस येऊ, थांबणार नाही जास्त दिवस. रामानं निमंत्रण स्वीकारलंय. पण सगळ्या वानरांची इच्छा झाली की रामरायाचा पाहुणचार होणार सासरवाडीमध्ये, मग आम्हाला सुद्धा जायचंय रामाच्या सोबत.
कारण आम्ही सुद्धा त्या कामामध्ये रामकार्यामध्ये होतो. जो पाहुणचार रामाचा होणार तोच पाहुणचार आम्हाला सुद्धा मिळणार. मग देवाला म्हणतात, भगवान आम्हाला येऊ द्या ना तुमच्या सासरवाडीला, तुमची सासरवाडी पाहायची आम्हाला. राम भगवान म्हणतात, हे काय कुठं घेऊन जायचे आहेत का काय? हे घेऊन जाणे योग्य नाही. तिथं जर घेऊन गेले तर कुणाच्या घरावर चढतील, कुणाच्या दारावर उड्या मारतील, कुणाच्या खिडक्या फोडतील, कुणाची झाडं मोडतील. ही काय साधी आहेत का काय? तुम्हाला घेऊन जाणार नाही. तुमची वानराची जात आहे, तुम्ही शिस्तीत शांत राहू शकत नाही. झाडं पाहिले की फांद्या मोडताल तुम्ही. मान्य आहे मला, बरं काही गोष्ट आता विषय निघाला म्हणून सांगते. वानर झाड पाहिलं की फांदी मोडणं ही त्यांच्यातली नैसर्गिक वृत्ती आहे. ऐका, पण त्यांची राम आणि सीतावर एवढी निष्ठा आहे. त्रेतायुगात रामायण झालं, राम आणि सीता त्यांचं आराध्य बनले. एवढी निष्ठा आहे त्या वानरांची. आज कलियुग चालू आहे, मध्ये द्वापार युग गेलं, त्रेतायुग संपलं, द्वापार संपलं, कलियुग चालू आहे. याही युगामध्ये वानर सीताफळ रामफळाचं झाड मोडत नाहीत. ही त्यांची निष्ठा आहे. आणि माणसाला काहीच कळत नाही. वानर बरी आपल्यापेक्षा. राम म्हणतात, तुम्ही वानर आहात, झाड मोडताल, तुम्हाला घेऊन जाणार नाही. भगवान खरं सांगतो, आम्ही अजिबात खोडी करणार नाही, कुणाला कान खाजवणार नाही, दात दाखवणार नाही, आम्हाला घेऊन जा बरं. पण राम म्हटले, नाही म्हणजे नाही, घेऊन जाणार नाही. मग त्यांनी वशीला लावलं. कुणाकडं? जामवंतजीकडं. काका आम्हाला घेऊन चाला ना. काका म्हटले, अरे आपली वानराची जात आहे, आपण व्यवस्थित राहणार नाही तिथे, कशाला घेऊन जायचं? काका तुम्ही जे करताल तेच आम्ही करू, पण तुम्ही आम्हाला घेऊन जा. म्हणे कसं? म्हणे आमच्यावर प्रयोग करा तुम्ही 2 दिवस. जामवंतजी त्यांचा प्रयोग करायला लागले की हे खरं शिस्तीत राहतील का नाही. जामवंतजी म्हटले, मी बसलं तरच बसायचं, मी उठलो की उठायचं. सगळी वानरं म्हटली बरोबर. अगदी कवायतीसारखा प्रकार त्यांचा चालू झाला. कवायतीसारखा. शाळेमध्ये पोरांची कवायत नसते का, लेफ्ट राईट लेफ्ट राईट, तसं जामवंतजीनं हात उंच केला की इकडे वानरांचा हात उंच व्हायचा. जामवंतजी जो पाऊल पुढे टाकायचे तेच वानर तोच पाऊल पुढे टाकायचे. जामवंतजीनं कान खाजवला की वानर कान खाजायचे. त्यांना किती खाज आली तरी खाजवीत नव्हते, पण जामवंतजीनं कान खाजवला की कान खाजवायचे. सगळं जामवंतजी सारखं. आता जामवंतजीला विश्वास पक्का झाला. आले रामरायाकडे, देवा यांचं टेन्शन घेऊ नका, जे मी करणार तेच हे करणार, तुम्ही यांना घेऊन चाला. राम म्हटले, पहा काका तुमच्या जिम्मेदारीवर मी यांना घेतो, नाही तर यांना मी घेऊन जाणार नव्हतो. म्हणे, देवा यांना घेऊन गेलात ना, तुमचा अपमान होणार आणि तुमचं कौतुकच होणार. राम म्हटले, ठीक आहे. राम म्हटले, नेमकं काय आहे पाहू तरी. तर रामानं पाहिलं, सगळी वानरं शिस्तीत. जामवंतजीनं उजवा पाय टाकला की सगळी वानरं उजवाच पाय टाकायचे. जामवंतजी खाली बसले की सगळी वानरं खाली बसायचे. जामवंतजीने शेपटे खांद्यावर घेतले की सगळे शेपट्या खांद्यावरच घ्यायचे. सगळं जामवंतजी सारखं. जामवंतजीनं डोळे झाकले, यांनी डोळे झाकलेच. जामवंतजीनं डोळे उघडले की यांनी डोळे उघडले. सगळं जामवंतजी सारखं. गेली सेना, निघाली पुढे, रामाचा रथ पाठीमागे. जामवंतजी ही सगळी वानर सेना, 56 कोटी गोलांगुल, 72 कोटी रिस वानर, 18 पद्मदळ भार निघाला. आणि निघाल्यानंतर ऐका, मंगळापूर ती शिस्त पाहिली. म्हणजे रस्त्यानं लोक जमा झाले आणि म्हणे, काय रामाची सेना आहे, काय रामाची सेना. जिकडे जिकडे रामरायाचा जय जयकार. आणि जेव्हा सासरवाडीला राम पोहोचले आणि वानर सेनेची शिस्त पाहिली ना, जनक राजा म्हटले, असली शिस्तीतली सेना होती म्हणून तर रावण मारला माझ्या जावयानं. आता राम मनात म्हणतायत, यांची शिस्त अजून तुम्ही पाहिलेली नाहीये, आता तुम्ही यांचं फक्त हे चालणं पाहताय, पण वापस जाईपर्यंत अशी राहावी यांची शिस्त. आले, सगळ्यांना हातपाय धुवायला गरम पाणी, सगळ्यांना पाय पुसायला टॉवेल, सगळ्यांचं पाद्यपूजन, सगळ्यांची आरती ओवाळली. किती बरं वाटलं असेल माकडांना. रामासोबत सगळ्यांचा पाहुणचार. बसायला पाठ, सगळी टपाटप बसली पाटावरती. आणि पाटावर बसल्यानंतर ताटं वाढली. पात्र खाणारी जात. जामवंतांनी सांगितलं, हाताच्याकडे तोंडावर बोट. सगळ्यांनी हाताच्याकडे तोंडावर बोट. आणि मग पात्र वाढली. पात्रामध्ये 56 प्रकारचे पक्वान्न, फळांचे कटोरे भरलेले. आणि मग जेवण चालू होणार. कुंडलिक वर्धे झाला. असं पाणी फिरवलं ताटाला. जामवंतजीनं पाणी फिरवलं की सगळ्या माकडांनी ताटाला पाणी फिरवलं. म्हणजे लाईनशीर होते ना, त्यांनी बरोबर फिरवलं. जे अपोजिट होते का त्यांनी उलटं फिरवलं, पण फिरवलं पाणी. सगळ्यांचं पाणी फिरवून झालं. आता वानराची जात आहे. जामवंतजी जे जे पदार्थ खाणार तेच पदार्थ हे पण खाणार. म्हणजे जामवंतजीनं जर जो पदार्थ खाल्ला त्याचा ऑड पदार्थ हे खाणार नाही. जामवंतजीनं पहिला आंबा उचलला. सगळ्या वानरांनी आंबाच उचलला. आता पहा, योगायोगाचा जामवंतजीच्या ताटाला थोडासा कच्चा आंबा होता, कमी पिकलेला. जामवंतजीनं आंबा दाबला
पण ती आंबा जास्त पिकलेला नसल्या कारणानं काही बाहेर निघाली नाही. जामवंतांनी थोडी ताकद लावली. ताकद लावल्यानंतर सगळ्या वानरांनी आंबाच दाबला. जसा आंबा दाबला त्या आंब्यातले जे कोय जामवंतजी म्हटले ह्या आंब्याची एवढी हिंमत राम रावणाच्या युद्धात माझ्यासारख्या ताकदीचा योद्धा नव्हता आणि ही आंब्याची कोय मी या आंब्याला दाबतोय तरी बाहेर निघत नाही. मग जामवंतजीनं जोरात आंबा दाबला की सगळ्या वानरांनी जोरात आंबा दाबला. जामवंतीच्या आंब्यातली कोय जे उंच उडाली. जामवंतजी म्हटले तुझी एवढी हिंमत माझ्यापासून लांब पडते. ती कोय पकडण्यासाठी जामवंताने जे छलांग मारली तर सगळ्या वानरांनी छलांगच मारल्या. आता गंमत तर ऐका. जामवंतजीची तर कोय कुणीकडेच गेली पण हे ह्याच्यावर अंगावर धडाम ते त्याच्या अंगावर धडाम. एकमेकाच्या कोय घेण्यात एवढा गोंधळ झाला. ताटावरचा सगळ्या अन्नाचा नासाडा झाला. राम सुकले. राम म्हटले जे नको व्हायला तेच झालं. काका कुठे गेली ही शिस्त पण काकाचं कोण ऐकतंय आता. सगळे त्या आंब्याच्या कोया पकडण्याच्या नादातच होते. काकाचं कोणी ऐकना. काका लज्जित झाले. जनकजीच्या लक्षात आलं आपले जावाई लाजले म्हणून. जनकजीनं रामरायाला बोलावलं. शेवट फार सुंदर आहे कान देऊन ऐका. रामाला जवळ घेतलं हृदयाला लावलं. डोक्यावरून हात फिरवला. राघवा मनाला वाईट वाटून घेऊ नका. मी सगळं समजून घेतो. मी सगळं समजतो. असा मायेचा हात फिरवला. परब्रह्म हृदयाला लावलंय जनकजीनं. काय काय सुंदर भाव आहे. चित्र डोळ्यासमोर उभं करा. आणि हे जेव्हा पाहिलं ना जामवंतजीनं त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली. देवा हे भाग्य जे जनकजीला मिळालंय ना ते मला मिळेल का. ते दृश्य पाहिलंय. देव हृदयाला लावलाय. डोक्यावरून हात फिरवता जनकजी आणि जामवंतजी मनात आणताय देवा असं भाग्य मला मिळेल का. भगवान परमात्मानं जामवंतजीच्या अंतकरणातला भाव वाचला. पडिये देह भाव. दे भाव वाचला आणि मनात सांगता काका इच्छा नक्कीच पूर्ण करेल. राम अवतार संपला. द्वापरयुग चालू झालं. कृष्ण अवतार चालू झाला. कृष्ण अवतारातही जामवंतजी होते. आणि ज्या वेळेला समंतक मणी आणताना जामवंतजीच्या गुफेत भगवान गेले कृष्ण रूपामध्ये. 28 दिवस युद्ध केलं आणि हृदयावरचा शेला बाजूला सरकला आणि हृदयावरचा भक्ताच्या पावलाचा छापा दिसल्यानंतर कळालं हे आपलं आराध्य आहे. आपण त्याच्याशी युद्ध करतो. देवा हातातली गदा टाकली. तुम्ही या रूपात इथं काय करता. काका द्वापारयुगात कृष्ण अवतार घेतलेला आहे मी आणि मणी तुमच्याकडे आलाय तो घेण्यासाठी मी आलोय. देवा त्या माझ्या मुलीला मी मणी दिलाय. तो मणी तुम्हाला मिळावा याच्यासाठी तुम्हाला माझ्या मुलीसोबत लग्न करावं लागेल आणि मणी आणि माझी मुलगी सगळंच तुमचं होईल. मग जामवंती सोबत देवाचं लग्न झालं आणि देवाचं लग्न झाल्यानंतर जे भाग्य जनकजीला मिळालं होतं ना मुलगी वाटी लावताना मुलीला तर कुरवाळलं पण भगवान श्री कृष्ण परमात्मा परब्रह्म जामवंतजीनं हृदयाला लावलं आणि असं कुरवाळलं. तो त्यांची इच्छा भगवान परमात्मानं पूर्ण केली. यालाच म्हणायचं पडिये देह भाव पूर्वी वासना आणि अंती ते आपणा पाशिण्यावे विठोबा रखुमाई. हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा
थांबावं लागतंय कारण मला पुढे कीर्तनाला जायचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की हा सावरगाव तळला कीर्तन आहे आता. आणि की तुम्ही सगळ्यांनी मंगळापूरकरांनी एवढे हार मला घातले त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाची ऋणी आहे. खूप धन्यवाद. तुमचं असंच कायम प्रेम आमच्यावरती राहावं आणि माझ्यावर प्रेम करण्यापेक्षा माझ्या संस्थेवरती तुमची माया राहू द्या, आमच्या देवस्थानावरती राहू द्या. कल्याण स्वामी संस्थांचं काम पाहतो आम्ही. मला आता संस्थांबद्दल सांगायला वेळ नाही आहे, पण यूट्यूबला माझं नाव टाकून सर्च करा, तुम्हाला संस्थांबद्दलची संस्थेबद्दलची माहिती मिळेल. खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे. नियोजित वेळेपेक्षा 5 मिनटं जास्त घेतले. कुणाला पाठीचा त्रास असतो, कुणाला गुडघ्याचा त्रास असतो, कुणाला याच्यामुळे त्रास झाला असेल क्षमा असावी. सगळ्या माझ्या भावंडांसाठी जोरात टाळी सगळ्यांसाठी. ज्ञानेश्वरा जय जय